तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नाव आहे आपला विषय सपला विषय. तर आजचा जो ब्लॉग असणार तो असणार आपला केदारनाथ सिरीज संदर्भात. गेली 6 महिने आपण हा ब्लॉग करण्याचं ट्राय करायला लागलोय. म्हणजे 6 महिने जाऊन मला केदारनाथ झाली. त्यानंतर मी एक्सपिरियन्स ब्लॉग टाकलेला आपल्या इंस्टाग्रामवर. 2 व्हिडिओ आपले आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण नॉर्मल सांगितले की कोल्हापूर टू केदारनाथ पोहोचण्यासाठी आपण काय करावं, म्हणजे कुठं जावं, किती खर्च नॉर्मल खर्च येणार. पण कसं झालं की तिथं एवढे कमेंट्स आणि एवढ्या लोकांनी मला पर्सनल डीएम केलेत की पूर्ण टोटल व्हिडिओ बनवा, कसं जायचं, तिथं रजिस्ट्रेशन कसं करायचं, इथनं कुठली ट्रेन पकडायची, हे पकडायचं. तर हा व्हिडिओ त्यासाठी बनवणार आपण. म्हणजे या व्हिडिओत आपण सगळं क्लिअर करणार आहे, इथनं कसं जायचं आणि काय करायचं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर ही वही आहे. तर ह्या वहीमध्ये कसं असतं की जिथे मी ट्रिप केल्यात, जेवढ्या मी ट्रिप केल्यात ते ह्या वहीमध्ये मी लिहून ठेवतोय. म्हणजे किती खर्च झाला, काय झालं, आणि आतापर्यंत जेवढे सुद्धा ब्लॉग केलेत टिंग असते की नाही ते ह्या वहीमध्ये असते. म्हणजे जेवढं मी आतापर्यंत काय केलंय ते अशा आपल्या 3-4 वह्या आहेत आणि ट्रिप बी केल्या. जर तुम्हाला त्याचं फुल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये की नाही लिंक असं तुम्ही कमेंट करा. तर तुम्हाला काय असेल ते DM किंवा इंस्टाग्रामची लिंक मिळून जाईल. तर तुम्हाला ही वही 100% मिळणार. ह्याच्यात काय काय तुम्हाला नक्की बघायला मिळणार. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर केदारनाथला जायचं असेल तर तुम्हाला आपल्या म्हणजे जिथं तुम्ही राहताय तिथं तुम्हाला मेन सिटी द्यावं लागेल. म्हणजे समजा आता मी राहतोय आजऱ्यामध्ये, तर माझी मेन सिटी आहे कोल्हापूर. तर कोल्हापूरवरनं मला जायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीसाठी. जर मी कोल्हापूर पुणे ह्या सिटीत जात असेल तर मला पहिला गोष्ट दिल्लीमध्ये जावं लागेल. आणि जर तुम्ही मुंबई साईडचा असाल तर तुम्हाला केदारनाथला पोहोचण्यासाठी बँड्रावरनं डायरेक्ट बँड्रा टू हरिद्वार अशी एक एक्सप्रेस आहे, तुम्हाला हरिद्वारला सोडते. ती तुम्हाला उपयोगी असेल. तर आता आपण कोल्हापूरचा एक्सप्रेस हे करूया. तर तुम्ही कोल्हापूरला जाणार असेल तर तुम्हाला मिरजमधनं हजरत निजामुद्दीन ही तुम्हाला ट्रेन पकडायला लागते. आणि ही ट्रेन तुम्हाला बरोबर दिल्लीला की नाही 32 तासानंतर ट्रेन ही तुम्हाला दिल्लीत पोहोचते. ह्या ट्रेनचं तिकीट आहे बरोबर काहीतरी 750 प्लस तुम्हाला जर पडते जर तुम्ही आधी बुकिंग केला तर. आणि जर तुम्ही या ट्रेनचं तिकीट आपल्या तात्काळमध्ये बुकिंग करायला गेला तर तुम्हाला ते 1700-1800 प्लस पडून जाते. एजंटचा नंबर मी कमेंटमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन. आता तुम्ही 32 तासाला तुम्ही दिल्लीला पोहोचणार. आता 32 तास म्हणजे यामध्ये कसं असते, 32 तासामध्ये तुमचं 2 टाइम जेवण होणार, 2 टाइम नाश्ता होणार. यामध्ये म्हणजे पूर्ण तुमची जर्नी ट्रेनमध्ये असणार आहे, मिरज टू दिल्ली. आता दिल्लीला पोहोचण्याचं आपल्याला काय करायचं आहे की दिल्लीला पोहोचल्यानंतर स्टेशनला उतरायचं, फ्रेश व्हायचं आणि तिथनं तुम्हाला जायचं डायरेक्ट हरिद्वारसाठी. तर हरिद्वार जाण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्हाला बस, तिथली काय असेल ते ऑटो, टॅक्सी, प्रायव्हेट टॅक्सी, किंवा तुम्हाला आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट दिल्ली टू हरिद्वार ट्रेन. दिल्ली टू हरिद्वार तुम्हाला जायला बरोबर की नाही 7 तास लागतात. आणि त्याचं तिकीट आहे की नाही बरोबर 100 रुपये. जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी केल्यासा किंवा तुम्ही म्हटला की ट्रेनचा कंटाळा आला आता हे केलं तर तुम्हाला पर पर्सन 3000 रुपये 4000 रुपये द्यायला लागणार. म्हणजे मी स्वतः जाऊन इन्क्वायरी केली. त्यामुळे जेवढं कमी होईल बजेट तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी दिल्ली टू हरिद्वार ट्रेन केली 6 तासाची. ती बरोबर आपल्या 6 तासात त्याने हरिद्वारला पोहोचवलं. तर जर तुम्ही मुंबई साईडचे असाल तर मग मुंबईमधनं काय ऑप्शन आहे की मुंबई टू डायरेक्ट म्हणजे हरिद्वार म्हणजे बांद्रा टू हरिद्वार डायरेक्ट एक्सप्रेस आहे. ती तुम्हाला बांद्रा टू हरिद्वार डायरेक्ट पोहोचते. त्याचं ड्युरेशन काय ते 28-29 तासामध्ये तिकडे जवळ पडता येते. तर ती डायरेक्ट तुम्हाला हरिद्वारला पोहोचते. त्यामुळे तुम्हाला चेंज करायची काही जरूरत नाही. हे कोणासाठी आहे, मुंबई त्या साईडच्या लोकांसाठी. मी जर कोल्हापूरला जातो तर मी इथनं मुंबईला जाणार नाही. कारण इथनं मुंबई टू बांद्रा, बांद्रा टू हरिद्वार करण्यापेक्षा मी काय बेस्ट ऑप्शन करीन, मी मिरज टू दिल्ली पकडीन आणि दिल्ली टू हरिद्वारचं. म्हणजे हे माझ्यासाठी बेस्ट पडेल, ते जरा लांब पडण्यासाठी. मुंबईसाठी तो ऑप्शन आहे डायरेक्ट. आता पहिली गोष्ट म्हणजे हरिद्वार पोहोचल्यानंतर आपल्याला काय करायचं. हरिद्वार आपला पहिला स्टॉप असणार आहे साहेब. पहिली गोष्ट म्हणजे हरिद्वार पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर यायचं. ते तुम्हाला रूम्स मिळतील. म्हणजे रिक्षाविषयवाले असतात त्यांना विचारायचं की आम्हाला एक गंगा घाट किंवा हरकीपोडीच्या जवळ एक रूम तुम्ही हे करून द्या. तुम्हाला रूम तुम्ही अवेलेबल करून देतील. आता हरिद्वारला पोहोचल्यानंतर विषय कसा असतो की तुम्ही जर हरिद्वारला तो स्टे करू शकताय किंवा तुम्ही रुद्रप्रयाग किंवा आणि पुढे जाऊन तुम्ही स्टे करू शकताय. कारण मग आमचा बेस्ट ऑप्शन आहे की हरिद्वारला स्टे करा, रात्री गंगा आरती करायची, अटेंड करायची, तिथं सगळं दर्शन घ्यायचं आणि सकाळी आपल्याला जायचं. तर पहिली गोष्ट तुम्ही हरिद्वारला पोहोचला की बाहेरनं एक हॉटेल बुक करायचं. हॉटेल बुक केल्यानंतर फ्रेश व्हायचं मस्तपैकी आणि तिथं निघायचं गंगा आरती बघण्यासाठी. गंगा आरती बरोबर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान गंगा आरती असते. त्यामुळे ती तुम्ही नक्की अटेंड करा. आमची चुकली होती त्यामुळे तुम्हाला सांगायला लागलोय. तिथे जाऊन मस्तपैकी दर्शन घ्या, रात्री फ्रेश व्हा, थोडी खरेदी करा. पहिली गोष्ट तुम्ही जर जॅकेट आणलं असेल थंडीसाठी, म्हणजे केदारनाथला खूप थंडी असते, तुम्ही कुठल्याही महिन्यात जावा थंडी खूप असते. त्यामुळे तुम्हाला हरिद्वारमध्ये की नाही तुम्हाला जॅकेट्स मिळतील. म्हणजे 400-500 पर्यंत तुम्हाला आरामात जॅकेट्स मिळतात. जे आपल्याला 1000 किंवा 2000ला मिळतात ते तुम्हाला तिथे आराम मिळून जातात. त्यामुळे तिथे खरेदी करा, हँडग्लोव्स घ्या, डोक्याला टोपी घ्या. त्यामुळे पहिली तुमचं काय प्रिपरेशन असेल ते तुम्ही हरिद्वारला करा. म्हणजे तिथनं पुढे जाण्यापेक्षा तिथनं तुम्ही एकदा हरिद्वार सोडला की तुम्हाला थोडी दुकानं कमी मिळतील, फॅसिलिटीज कमी मिळतील. कारण तिथनं सोमप्रयाग ते सगळं जंगलात आहे. हरिद्वार सिटीमध्ये थोडं बऱ्यापैकी. त्यामुळे तुम्हाला जे सध्या काही साहित्य लागेल ते तुम्ही हरिद्वारला घ्या. आता आपण अजूम करूया तुमची गंगा आरती झाली, सगळं तुमचं ऑल ओके क्लिअर झालंय. तर हरिद्वारला पोहोचणं ही पूर्ण ट्रिपची फर्स्ट स्टेप आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता हरिद्वारनं तुम्हाला जायचं दुसऱ्या स्टेपला म्हणजे जायचं आपल्याला सोमप्रयागसाठी. तर हे जाण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की हरिद्वारमध्ये कुठलीही लोकल टॅक्सी बघायची किंवा तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकताय. जाऊन तुम्हाला तिथनं उद्याचं सोमप्रयागचं तिकीट बुक करायचं. म्हणजे आज 17 तारीख आहे, तुम्हाला 18 तारखेचं तिकीट बुक करायचं आहे. तुम्हाला 17 तारखेला संध्याकाळी करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. तर तिकीट बुक करायचं, तिकीटची प्राईस 600 रुपये काय तिकीटची प्राईस असते. आणि ह्या सगळ्या ज्या बस आहेत ते हरिद्वारच्या राही हॉटेल म्हणून एक स्टॉप आहे त्यांचा, तिथनं या सगळ्या बसेस सुटतात.
आणि त्यामध्ये विषय कसा असतो की ही बस तुम्हाला सकाळी 6ला निघते आणि 6ला निघाल्यानंतर 10 ते 12 तास लागतात या बसला सोनप्रयागला पोहोचण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे सोनप्रयागला जाण्यासाठी खूप खडतर रोड आहे सगळा, म्हणजे श्रीनगर बंद करून जावं लागतंय. श्रीनगर आपलं काश्मीरमधलं नव्हतं, श्रीनगर हे उत्तराखंडमधलं श्रीनगर आहे, कारण ते जरा चांगलं वाटतं म्हणून त्यामध्ये बोललो मी. कारण पूर्ण रोड हा खराब आहे, त्यामुळे जराशी भीती असतेच त्या गोष्टीमध्ये. फक्त करताना आपल्याला काय करायचं आहे की सीट पहिल्या नंबरची घ्यायची आहे, म्हणजे 1 ते 5 किंवा 1 ते 7 मध्ये घ्यायचे. जर तुम्ही लास्टची सीट घेतला तर लय हालत बेकार होते, लय हालत बेकार. तुम्ही आमचे केदारनाथची सिरीज कुठली सुद्धा बघू शकता. त्यामध्ये पूर्ण आम्ही जो प्रवास केला सगळा हा घाण परिस्थितीत केला. त्यामुळं मी तुम्हाला हे करतो की तुम्ही भावानो पहिली सीट घ्या. प्रवास खूप म्हणजे रोड चांगले आहेत, कारण तिथल्या ज्या बस आहेत त्या बस सगळ्या ट्रॅव्हलर बस आहेत, त्यामुळे जरासा प्रवास करता कुठं ना कुठं तर त्रास बऱ्यापैकी होतोच. आता तुम्ही 10 ते 12 तासांमध्ये तुम्ही पोहोचणार बरोबर तुम्ही सोनप्रयागसाठी. आता सोनप्रयागला पोहोचल्यानंतर इथे विषय कसा असतोय की तुम्ही सोनप्रयागला स्टे करू शकताय किंवा तुम्ही डायरेक्ट गौरीकुंडला स्टे करू शकताय. आता तिथे लोक तुम्हाला काय म्हणतील की तुम्ही सोनप्रयागला स्टे करा, तिथून तुम्हाला भारी पडणार, हे पडणार ते पडणार. कारण आम्ही जेव्हा गेलतो तुम्ही लास्ट राईडला गेलतो, म्हणजे नोव्हेंबरला मी गेलतो, त्यामुळे आमचा कसा विषय होता की सोनप्रयाग टू गौरीकुंड हा प्रवास आहे 8 ते 10 किलोमीटरचा. आणि तुम्ही जर सकाळी जातो म्हटला तर तिथे खूप ट्रॅफिक लागते, त्यामुळे तुम्हाला ते चलत जावं लागेल. म्हणजे तो एक 10 किलोमीटरचा पॅच आणि तुम्हाला केदारनाथ 22 किलोमीटरचा पॅच, म्हणजे 32 किलोमीटरचा पॅच तुम्हाला कव्हर करावा लागतोय. त्यामुळे बेस्ट ऑप्शन तुम्ही सोनप्रयागवरनं गौरीकुंडला जा, किती वेळ लागून ते आणि गौरीकुंडमध्ये स्टे करा. आता सोनप्रयागवरनं गौरीकुंडला जाण्यासाठी तुम्हाला तिथं एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे तिथली युनियन टॅक्सी. युनियन टॅक्सी जो तिथलं कुठली गाडीवरती जाऊ शकत नाही आणि गेली तुम्हाला प्रायव्हेट गाडी घेऊन जावी लागते, कारण तिथले जे रोड असे म्हणजे टॉप लेवलचे रोड आहेत की नाही, तिथं फक्त त्याची युनियनची टॅक्सी जाऊ शकते. आणि ती टॅक्सी असते कुठेतरी बोलेरोची टॅक्सी असते काहीतरी, आणि ती तुम्हाला 50 मध्ये डायरेक्ट गौरीकुंडला सोडते. आता विषय काय सांगतो मला, तुम्ही म्हणणार गौरीकुंडला का स्टे करावा. आता तुम्ही जर आता गौरीकुंडला स्टे करण्याचं कारण काय, तुम्ही आता कुठल्या महिन्यात जाताय ते इम्पॉर्टंट आहे. आम्ही लास्ट महिन्यात गेलतो, त्यामुळे मी गौरीकुंडला स्टे केला. जर तुम्ही समजा तुम्ही आता झाला आहे तर गौरीकुंडला गर्दी असू शकते. गौरीकुंड हे काय, गौरीकुंड हे ट्रेकचं पहिलं स्टेज आहे, तिथनं ट्रेक चालू होते, त्यामुळे तिथं रूमचे रेट्स ते 100% हाय असणार. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला आम्हाला रेट्स काय कमी मिळाले, म्हणजे 500च्या आसपास डॉर्मेटरी होती आणि 2000च्या आसपास आम्हाला रूम मिळाली होती. कारण तुम्ही जर आता गेला, म्हणजे आता स्टार्ट झाला सीझन, तुम्हाला जर असं रेट्स हाय पडणार. कारण त्याचा फायदा असा आहे की तुम्ही जर गौरीकुंडला जर स्टे केला तर तुम्ही डायरेक्ट सकाळी उठल्या तुम्ही डायरेक्ट ट्रेक चालू करू शकता. जर तुम्ही सोनप्रयागला स्टे केला तर तुम्हाला सकाळी उठून सोनप्रयाग ते गौरीकुंड तुम्हाला यावं लागेल, आणि तिथं एवढी घाण ट्रॅफिक असते की तुम्ही तिथं अडकणार. प्लस तिथनं उतरा, तिथनं 8 किलोमीटर 7 किलोमीटरचा ट्रेक करा तो, तिथनं प्लस गौरीकुंड, म्हणजे तिथनं प्लस केदारनाथ ट्रेक करा. केदारनाथ ट्रेक अवघड आहे. पहिली गोष्ट म्हणजे लई जणांना बघितलं असेल की सोपा आहे. ट्रेक हा अवघड आहे, सगळ्यासाठीच अवघड आहे. फक्त मनात जिद्द पाहिजेत करण्याची, 100% होते. म्हणजे प्रत्येक पॉईंटला वाटते की बाबा कशाला आलो, उगाच थांबलो असतो बरं झालं असते, घरात बसलो असतो गेम खेळत बरं झालं असते. कारण तिथं गिव्हअप करायचं नाही, तिथनं पुढे जायचं, किती वेळ लागून ते 100% जायचं. आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ करायला लागलोय. त्यामुळे पुढे आपण नक्की सांगणार आहे की ट्रेक कसा इझिली करायचा, व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात डिमांडेबल क्वेश्चन म्हणजे स्वतः मला इंस्टाग्रामला बिलीज जणांना विचारलंय आणि युट्यूबला बिलीज जणांना विचारलंय, म्हणजे केदारनाथचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गेलो नोव्हेंबरला एंड सीझन असतो, म्हणजे त्यानं काय होतं, नोव्हेंबरला मंदिर बंद होते, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान. त्यामुळे आम्हाला तिथं कुणी विचारलं नाही की रजिस्ट्रेशन तुम्ही केलाय का नाही. आणि लोकलला सुद्धा विचारलं, लोकली म्हणले की रजिस्ट्रेशनची गरज नाही, त्यामुळे तुम्ही काय करू नका. तुम्ही जर बाबांनो आत्ता जाता तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून जावा. त्यांची ऑनलाईन साईट आहे रजिस्ट्रेशनची, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक टाकेल किंवा साईट बिल कुठे तरी येईल बघा, त्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. समजा नाही झालं रजिस्ट्रेशन तर तुम्ही तिथनं जावा डायरेक्ट सोनप्रयागला रजिस्ट्रेशन होते. प्लस तुम्ही मंदिरात वरती गेला तिथं बी रजिस्ट्रेशन होते आणि गौरीकुंडला सुद्धा रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे रजिस्ट्रेशनची काही चिंता नाही, तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन करू शकताय. हा मेन पॉईंट होता त्यामध्ये. तर गौरीकुंड हे काय आहे, तर गौरीकुंड हे ट्रेकचं पहिलं स्टार्टिंग स्टे, म्हणजे तिथनं ट्रेक हा चालू होतोय खऱ्या अर्थानं म्हटलं तर. पहिली गोष्ट म्हणजे लिजन सांगते 24 किलोमीटर आहे, 23 किलोमीटर आहे, 28 किलोमीटर आहे, पण माझ्या अंदाजाने हा 22 किलोमीटर ट्रेक होता. तुम्ही ऑफिशियल जरी बघितला तो 18-19 किलोमीटर सांगतात, कारण बाबा मी जो केला तर मला वाटलं 22 किलोमीटर ट्रेक आहे. गौरीकुंडला पोहोचल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिथं तुम्हाला रूम बुक करायच्या, रूम करा किंवा डॉर्मेटरी करा. रूम तुम्हाला 2000-3000 प्लस सीझन वाईज मिळून जाईल. डॉर्मेटरी तुम्हाला अंदाजे 500-1000 जरा तुम्हाला आरामात मिळून जाईल. जेवण जर म्हणला तुम्ही तर जेवण मी तुम्हाला बेस्ट ऑफ सांगतो. जेव्हा तुम्ही गौरीकुंडला जेव्हा तुम्ही येताय तिथं आल्यानंतर तुम्हाला समोर एक मोठं हॉटेल दिसते, तिथे तुम्ही 100% जेव्हा की तुम्ही तिथं लोकलला विचारू शकताय जेवण कुठं चांगलं आहे, ते स्वतः सांगतील, तुम्ही या हॉटेलला जावा. पहिली गोष्ट म्हणजे कसं असतंय की हरिद्वार जेव्हा तुम्ही सोडताय, हरिद्वार नंतर तुम्हाला जेवण कुठेही चांगलं भेटत नाही. सोनप्रयागला नाही, जिथे गाडी थांबते तिथं कुठेही जेवण तुम्हाला चांगलं भेटत नाही. ऑल ओव्हर जर्नीमध्ये जेवण कुठे चांगलं नाही. जो तो हरिद्वार सोडला की केदारनाथ म्हणा, कुठं सुद्धा म्हणा जेवण चांगलं नाही. बेस्ट ऑप्शन मी कुठे गेलो की मी केदारनाथ जेव्हा आमचं कंप्लीट झालं तो आम्ही बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथला जाताना श्री केदार म्हणून एक हॉटेल होतं, मी फोटो टाकेन. त्या हॉटेलमध्ये जेवण चांगलं होतं, म्हणजे ऑल ओव्हर जर्नीमध्ये. विषय कसा, जेवढं तुम्ही वरती जावाल तेवढं तुम्हाला जेवण खराब मिळते, जेवढं तुम्ही खाली याल तेवढं जेवण तुम्हाला चांगलं मिळते. कारण जसं वरती जाल तसं टेम्परेचर वाढतं आणि जसं खाली याल तसं टेम्परेचर त्यामध्ये कमी होते. आता गौरीकुंडला पोचला, समजा राहिला बिला सगळं रूम बिम घेतला, तर तिथनं तुम्हाला काय करायचं, उद्याची प्रिपरेशन करायची. तुम्हाला जाताना लागणार 100% म्हणजे काठी. कारण ते लोक जर फिट असली तर एक काठी आपल्याला हातात लागतेच, कारण दगड स्लिपरेज सगळे
पूर्ण वाट जराशी खराब आहे, त्यामुळे तुम्हाला काठी 100% लागणार. ती काठी तुम्हाला तिथं 50 रुपयाला एक काठी भेटते, कुठं पण भेटते 100%, तुम्हाला कुठं सुद्धा भेटून जाईल त्यामध्ये. आणि तिथं काय करायचं की आपण समजा आता जाताना एक 10 किलो 20 किलो सामान घेऊन गेलोय, कारण तेवढं सामान घेऊन तुम्ही केदारनाथ चढू शकत नाही. ॲज अ एक्सपिरियन्स सांगायला आलोय. मी फक्त 2 किलो सामान घेऊन गेलो. मी टोटल घेऊन गेलो 50 किलोचं सामान. मी काय केलं, सामान तिथे खाली लॉकर मिळतात तुम्हाला, म्हणजे काहीतरी 100 रुपयाला 17-18 तासचा काय त्यांचं सामान असते. तिथे तुम्ही ते सामान तुमचं ठेवायचं जे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे केदारनाथला आपला वन डे स्टे आम्ही केला, त्यामुळे मी काय केलं की 2 कपडे घेतलेले, तर टॉवेल म्हणा, बाकीचे जे आपल्याला नेसेसरी आहे म्हणजे त्या दिवसासाठी ते आपण घ्यायचं आहे. म्हणजे मेकअप सामान म्हणा, काय असेल ते घ्या, कारण कमी घ्या. विषय कसा आहे की केदारनाथ हा सगळ्यात चढ आहे, त्यामुळे जेवढं तुम्ही कमी सामान घ्याल तेवढं तुम्हाला ते भारी पडणार आहे. जेवढं जास्त सामान घ्याल तेवढं तुम्हाला ते वजन पडणार आहे. कारण ट्रेक 22 किलोमीटर हे बोलण्यासाठी सोपं वाटतं, कारण ते करण्यात खूपच अवघड आहे. कारण ॲज अ एक्सपिरियन्स होता मी केले त्यामध्ये, त्यामुळे आमच्या पार्टनर जे पोरं होती त्यांना सुद्धा तो पूर्ण एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कमी सामान घ्या आणि व्यवस्थित ट्रेक करा. तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लवकर केदारनाथला पोहोचायचं असेल, म्हणजे तुम्हाला केदारनाथची जर आरती करायची असेल, आरती ही संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तिथं आरती असते, म्हणजे एक्झॅक्ट टाइम माहीत नाही मला. तर तुम्हाला ती आरती जर अटेंड करायची असेल आरती, तर तुम्हाला काय करायचं, सकाळी बरोबर शार्प 6 वाजता तुम्हाला गौरीकुंड सोडायचं. म्हणजे तुम्ही कुणासुद्धा विचारा, म्हणजे त्या लोकलला तुम्ही एक्सपिरियन्स विचारा, कुणासुद्धा विचारा दादा की आम्ही इथनं कितीला निघू की आम्ही लवकर पोहोचू. तिथे म्हणा जेवढं तुम्ही सकाळी लवकर निघाल तेव्हा तुमच्यासाठी बेस्ट आहे. आम्ही सकाळी बरोबर 6ला निघलेलो. 6ला निघाल्यानंतर आम्हाला पोचायला लागले 18 तास, खरं सांगतो. म्हणजे कारण आमच्या पटनं जी आमचे मेंबर्स होते त्यांना चढायला त्रास होत होता. मी काय ट्रेकर होतो त्यामुळे आम्ही आरामात चढलो, कारण बरोबर 17-18 तास लागले. त्यामुळे सकाळी 6ला निघलेलो आम्ही, तिथं पोहोचलो संध्याकाळी 7 वाजता. त्यामुळे तुम्ही त्या अंदाजाने निघा की जेवढं तुम्ही लवकर निघाल तेवढं तुम्ही उजेडाच्या आधी तिथं पोचाल. तिथं असा एक उजेडाचा विषय नाही, तिथं प्रत्येक रोडला तिथं त्यांच्या लाईटिंग आहेत, प्रत्येक किलोमीटरला दुकान आहे, प्रत्येक किलोमीटर तिथं बाथरूम आहे, सगळं आहे. आणि टोटल तुम्हाला ट्रेकमध्ये ना एअरटेल जिओ पूर्ण 4G आहे. म्हणजे मला तर 5G होतं, माझं एअरटेलला 5G होतं, त्यामुळे रेंजचा काही इश्यू नाही. पूर्ण तुम्ही ट्रेकमध्ये इंस्टाला स्टोऱ्या बिऱ्या 100% ब्लॉग करत जाऊ शकता. मी पण तेच केलेलं आहे. आता ट्रेक करताना तुम्हाला काय सांभाळायचं आहे की ट्रेक करताना हा पूर्ण ट्रेक चढावा आहे, त्यामुळे तुमचं काय करायचं आहे की वजन थोडंसं खाली ठेवून चढायचं आहे. आणि काय करायचं आहे, खाण्याचं प्रमाण जरासं कमी करा. म्हणजे कसं असते, आपल्याला स्टॉल दिसले की आपण लगेच खायला बघतोय, कारण तिथं खाण्याचं प्रमाण जरा कमी करा. कारण तिथं तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार सगळं पनीर भेटणार आहे, भजी मिळणार आहेत आणि हे भेटणार आहे. पहिली गोष्ट ते मायनसमध्ये टेम्परेचर असणार आहे, त्यामुळे जिथं जेवढं तुम्ही जास्त खाल तेवढं तुमच्यासाठी पोटासाठी खराब आहे. त्यामुळे लिमिटेड खा, पाणी जास्त प्या, दम लागत असेल तर ORS घेऊन जा. आम्ही जास्त पाणी पिलं. आणि पाण्याची बॉटल सगळ्यांचा म्हणजे कन्फ्यूज आहेत की तिथं 150 रुपये 200 रुपये पाण्याची बॉटल आहे. जास्त बॉटल महाग नाही, 60 ते 70 रुपयाला एक बॉटल आहे. म्हणजे बऱ्यापैकी 50ला एक तर बॉटल तिथे 100% मिळते. तसं तुम्ही वरती जास्त जाल तसं जरासे कॉस्ट जराशी जास्त आहे, कारण ते आपलं रिअलाइज होते. कारण आपण एवढं चढू लागलो तरी लोक एवढ्या बाटल्या घेऊन आला असतील हे आपल्याला तिथं जाऊन समजते, आणि तिथं वरती रेट सगळे आहे. तर या ट्रिपचं बजेट की नाही, पहिली गोष्ट म्हणजे कमीच असणार आहे. पहिली गोष्ट ही ट्रिप नाही, हे देवदर्शन आहे. ट्रिपचा अर्थ काय असतो की जाऊन मित्रांसोबत जाऊन एन्जॉय करणं, मस्त मस्त खाणं, कुठल्या हॉटेलला राहणं, एकदम फुल एन्जॉयमध्ये. कारण ही देवदर्शन ट्रिप आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त बजेट केवढं कमी आपलं होईल. आणि बजेट याचा अर्थ कमी म्हणजे आम्ही कुठं झोपलो नाही, म्हणजे स्टेशनवर झोपा पाहिजे ते खावा तसं नाही. प्रॉपर आम्ही रूममध्ये राहिलोय, प्रॉपर आम्ही जेवलोय, तरी आमचं बजेट कमीच आहे. आणि बजेटचा ब्लॉग हा पुढे येणार आहे, त्यामुळं तो तुम्ही नक्की बघा. हे फक्त आपण कसं जायचं यामध्ये आपण बघायला लागलोय. म्हणजे लोकांचे जास्त कमेंट आल्या इंस्टाग्रामला, त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला. पहिली गोष्ट म्हणजे आता आपण अजून करा की तुम्ही आता केदारनाथला पोहोचलाय. आता केदारनाथला पोहोचल्यावर तुम्हाला पहिले काय करायचं आहे, तर तुमच्याकडे जास्त पैसे असतील जास्त पैसे, तुम्ही तिथं रूम अफोर्ड करू शकताय. आता पहिली गोष्ट म्हणजे रूम अफोर्ड कधी करू शकताय ते तुमच्या जाण्यावर डिपेंड आहे. आम्ही नोव्हेंबरला गेलो त्यामुळे तिथे रूमचे रेट्स कमी होते. म्हणजे आम्हाला 10,000ला एक रूम भेटत होती, 8,000ला एक रूम भेटत होती. तर तुम्ही जर सीझनला आत्ता गेला तर तुम्हाला 20,000 30,000ला एक रूम भेटू शकते. कारण टेंट तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. टेंट तुम्हाला 200-300 रुपये पर पर्सन टेंट, 100 रुपये पर पर्सन टेंट तुम्हाला 100% मिळतोय. आता टेंटमध्ये सुद्धा काय ऑप्शन आहेत की टेंटमध्ये तुम्हाला जर हीटर पाहिजे असेल आतमध्ये हीटर, तर हीटरसाठी तुम्हाला वेगळे पैसे, म्हणजे पर पर्सन तुम्हाला 400 किंवा 500 रुपयाला पर पर्सन टेंट पडू शकतोय. कारण आम्ही काय घेणार होतो, कारण आम्ही 4 जण होतो, त्यामुळे आमचे एकामेकाच्या उभेमुळे ते आम्हाला सगळं सहन झालं. कारण टेंटमध्ये सुद्धा आज थंडी खूप असेल, इथं -3 -4 पर्यंत टेम्परेचर जात आहे. बर्फ होतोय बाहेर, पूर्ण पाण्याची पूर्ण कंडिशन खराब होते. त्यामुळे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही जर पैसे येत असतील तर तुम्ही हीटरच घेऊ शकताय किंवा तुम्ही इझिली नॉर्मल टेंटमध्ये राहू शकताय. केदारनाथला पोहोचल्यानंतर तुम्ही काय करू शकताय, तर सेम डेला दर्शन घ्यायचं झालं तर तुम्ही सेम डेला दर्शन घेऊ शकताय. दर्शनाची वेळ अशी आहे की दर्शन सकाळी 6ला उघडतंय, 6 ते 11 पर्यंत दर्शन असते. त्यामुळे तुम्ही समजा संध्याकाळी 7ला पोहोचायला जाऊन फक्त तुम्ही मंदिर बघून येऊ शकताय, मंदिराचा परिसर बघून येऊ शकता. आम्ही बी सेम तेच केलं. पहिली गोष्ट म्हणजे 5ला काहीतरी आरती असते, 5 का 6ला. कारण आम्ही एवढं दमलेलो की नाही, आम्ही ट्रेनमध्ये झोपून गेलो, त्यामुळे आमची आरतीचा मिस झाली. त्यामुळे तुम्ही आरती ती 100% आरती करा. कारण एवढा लांब येऊन जर आपण आरती नाही झालं तर असं तर मनाला चांगलं वाटत नाही. कारण आमची हरिद्वार आणि केदारनाथची आरती दोन्ही आरती चुकली, त्या मला अटेंड करता आली नाही. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्यानंतर तुम्हाला दर्शन जर तुम्हाला लवकर घ्यायचं असेल तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही लवकर उठून लाईनीत लागा. म्हणजे तुम्ही
तिथं कसं आहे की 6 आणि 5 हे लोकांचं लोकली टायमिंग उठण्याचा, म्हणजे जनरली लोक कोण 6 आणि 7 सगळेच उठतात. तुम्हाला जर दर्शन जर लवकर करायचं असेल, म्हणजे 10 किंवा 9चं दर्शन करायचं असेल, तर तुम्ही काय करा, डायरेक्ट 2ला उठा, 3ला उठा, फ्रेश व्हा आणि डायरेक्ट तुम्ही लाईनीत लागा. आता फ्रेश व्हायचं म्हणजे लोकांना असं वाटतं असं की बाबा देवाला जायचं आहे म्हणजे आंघोळ करायची, हे करायचं ते करायचं. कारण तिथं विषय कसा आहे की -3 आणि -4 टेम्परेचर असते. त्यामुळं आंघोळ करणं हे नॉर्मल माणसाला तर तिथं शक्य नाही. म्हणजे आम्हाला तर शक्य नव्हतं, कारण आम्ही गरम पाण्यात तोंड हातपाय धुतला आणि आम्ही डायरेक्ट गेलो. आता यामध्ये लोक काय म्हणतात की आंघोळ नाही केली, हे नाही केली म्हणजे देवाला हे नसते. पहिली गोष्ट म्हणजे देव असं काही सांगत नाही. देवाचं म्हणणं आहे तुम्ही फक्त मनात श्रद्धा ठेवा, मन तुमचं साफ ठेवा आणि दर्शनाला या. तुम्ही काय करताय, तुम्ही किती आंघोळ केलाय, तुम्ही रोज दात घासताय की नाही, देवाला का मान्य नाही. तुमच्या मनात श्रद्धा आहे की नाही, तुम्ही 100% तिथे जा. आणि हेच आम्ही मनात ठेवलं आणि आम्ही तिथे डायरेक्ट जाऊन दर्शन घेतलं. फक्त आमची चूक काय झाली, आम्ही जरा 3च्या दरम्यान आम्ही 5च्या दरम्यान गेलो. त्यामुळं आम्हाला 5ला आम्ही लाईन लागलेलो. आमचं दर्शन झालं सकाळी 11 वाजता. कारण मध्ये काय असते की VIP लोक ते येतात, त्यामुळे 2-3 तास लाईन पूर्ण अशी थांबून असते. आणि त्यात -3-4चं टेम्परेचर, त्यामुळे पूर्ण हालत बेकार होते, पाय पूर्ण झुमत असतात, हे झुमत असतात. कारण त्या पूर्ण लाईनीमध्ये तुम्हाला चहा नाश्ता सगळं मिळतंय, म्हणजे लोक सगळे फिरत असतात. त्यामुळे तिथं तुमची इझिली होऊन जाते. फक्त कळकळीची विनंती आहे की सकाळी लवकर उठा. आंघोळ नाही केला तरी चालतंय, म्हणजे असं काय नाही, म्हणजे ते तुमच्यावर निर्भय. तुम्ही आंघोळ जर करायची खात असेल तुम्हाला -3, -4ला जिथं पाण्याचा बर्फ व्हायला आहे, तरी तुम्ही 100% आंघोळ करा. 400 ते 500 रुपये एक बादली आहे तिथं गरम पाण्याची. त्यामुळे तुमच्यावर ते अवलंबून आहे, करा किंवा नाही करा. कारण सकाळी लवकर उठा आणि दर्शन घ्या, एवढंच माझं म्हणणं. केदारनाथला चढण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रसाद घ्यायचा असेल, तर प्रसाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मंदिराच्या पाठी एक 500 मीटर 1000 मीटर पाठी घ्या. म्हणजे मी कोणा धंद्यावर पाय ठेवत नाही, कारण मंदिरात जेवढं तुम्ही जवळ जावाल तिथं तुम्हाला महाग मिळतोय. पाठी प्रसाद तुम्हाला 250ला मिळू शकतोय, पुढे गेला तुम्हाला 300ला मिळू शकतोय, आणि जर पुढे गेला 400ला मिळू शकतोय. त्या प्रसादामध्ये काय असते, प्रसादामध्ये एक डबा असतो, डब्यामध्ये साखर बिकर असते, त्यामध्ये एक अडीचशे बाटली असते. त्या बाटलीमध्ये तुम्ही गंगाजल घ्यायचं बाहेरनं भरून, ते मूर्तीवर टाकायचं, असा सगळा विषय आहे तो. तर ते तुम्ही जरासं पहिलाच घ्या माझ्या मते, म्हणजे तुम्हाला घ्यायचं पुढे बी घ्या, काढा विषय नाही, सांगायचं का आमचा आम्ही सांगायला लागलो या, करायचं असेल तुम्ही करू शकता. लाईन लागा, मस्तपैकी दर्शन घ्या. आता इथं विषय कसा आहे की केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला भैरवनाथचं दर्शन घ्यायला लागते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही भैरवनाथचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमची केदारनाथची ट्रिप, केदारनाथचं तुमचं दर्शन सक्सेसफुल होत नाही असं म्हणतात. जसं आपलं उज्जैनला आहे, उज्जैन दर्शन घ्यायला तुम्हाला भैरवनाथ दर्शन घ्यायला लागतं, म्हणजे आपलं कालभैरव दर्शन घ्यायला लागते, तसं सेम इथं आहे. तर ते तुम्ही दर्शन घेण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, मंदिराच्या पाटणे एक मस्तपैकी वाढ गेले डोंगरात, म्हणजे पूर्ण ट्रेक बी झाल्यानंतर आवरा बिवरायचा मस्तपैकी, आणि ट्रेकच्या पाटणा अशी वाढ आहे डोंगरात, तिथं जायचं दर्शन घ्यायचं. तिथं सुद्धा मस्त व्ह्यूज आहेत वरनं नाथखोळा, म्हणजे डोंगरात जायला येते. ते तुम्ही नंतरला जिथं गेल्यानंतर एक्सपिरियन्स कराच तुम्ही, ते तुम्ही दर्शन घ्यायचं आणि तिथंच तुम्हाला सगळा तुमचा कार्यक्रम आवडतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही केदारनाथला राहू शकताय किंवा तुम्ही निघू शकताय. आम्ही सेम डेला काय केलं, लेट होतोय त्यामुळे आम्ही काय करणार होतो, नेक्स्ट डेला निघणार होतो. कारण आम्ही काय केलं की आजूबाजूला सगळे मराठी लोक होती, ती म्हटलं आम्ही सुद्धा निघालो. त्यामुळे आम्ही संध्याकाळी 6ला निघलो. 6 निघण्याचं कारण एवढंच होतं की प्रत्येक रोडला लाईट आहेत, कुठं अंधार नाही, काय नाही, पूर्ण सगळे सोया, सगळे रात्रभर दुकान चालू असतात, त्यामुळे गैरसोय कुठंच होत नाही. आणि तिथं पॉईंट आहेत, म्हणजे बेस कॅम्प, बडी लिंचोली, छोटी लिंचोली, तिथे तुम्हाला इझिली टेंट मिळून जातं. म्हणजे जर इमर्जन्सी काय झालं तुम्ही जाऊन तिथे राहू पण शकता, पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे आम्ही खाली आलो. तर हा होता केदारनाथ ट्रिप कशी करायची, हा पूर्ण याचा व्हिडिओ. जर तुम्हाला आणि काय यामध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की आम्हाला सांगा, आम्ही त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. म्हणजे कुठं पॉईंट माझा राहिला असेल आधीमध्ये, इकडनं कसं जायचं तिकडनं कसं जायचं, ते 100% कमेंटमध्ये सांगा, ते पण आपण कव्हर करूया. आणि पूर्ण डिटेल्समध्ये ब्लॉग, म्हणजे किती खर्च कुठे येतो, कसं काय काय येतं, आम्ही 100% त्याचा एक व्हिडिओ पुढे घेऊन येऊ. ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती कमेंट करताय, काय करताय. आणि ही जी ट्रिप होती ती आम्ही लई लो बजेटमध्ये केली आहे, कारण प्रॉपर हॉटेलला राहून प्रॉपर जेवून प्रॉपर खाऊन केले. त्यामुळं तुम्ही आज समजू नका जेवढे पैसे कमी आहेत म्हणजे कुठेतरी झोपले असतील इकडे तिकडे, नाही, प्रॉपर ट्रिप केले. त्यामुळं 100% तो ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही काय तुम्हाला जे बोलायचं आहे मन की बात ते सगळं त्यामध्ये टाका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा ट्रिपच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.